नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाची सेमी आणि नॉन सेमीची गणित भाग 2 मॅथेमॅटिक्स 2 ची सेकंड युनिट टेस्ट क्वेश्चन पेपर उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। ही क्वेश्चन पेपर एकूण 20 गुणांची आहे। अगोदर आपण मराठी मीडियमची प्रश्नपत्रिका अभ्यासू आणि त्यानंतर सेमीची प्रश्नपत्रिका अभ्यासू। प्रश्न पहिला अ, खालील विधानात रिकाम्या जागा भरण्यासाठी दिलेल्या पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडा। 5 गुणांसाठी पहिले जे विधान आहे त्याचा सी पर्याय बरोबर आहे 48 सेमी। दुसरे जे विधान आहे त्याचा डी पर्याय बरोबर आहे 40। तिसरे विधान चौकोन PQRS हा समांतर भुज आहे जर कोन Q बरोबर 50 अंश तर कोन P बरोबर किती, त्याचा बी पर्याय बरोबर आहे 130 अंश। चौथे विधान वर्तुळाची त्रिज्या व्यासाच्या टिंबटिंब असते, त्याचा ए पर्याय बरोबर आहे दुप्पट। आणि पाचव्या विधानाचा सी पर्याय बरोबर आहे तिसऱ्या। प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न जोड्या जुळवा। स्तंभ अ निर्देशक आणि स्तंभ ब चरण यांची जोडी जुळवायची आहे 5 गुणांसाठी। स्तंभ 1 चा ड पर्याय बरोबर आहे, 2 ची जोडी ई आहे, 3 ची जोडी ओ आहे, चौथ्या क्रमांकाची ब जोडी आहे आणि 5 ची क जोडी आहे। प्रश्न दुसरा 2 कृती पूर्ण करा 4 गुणांसाठी। बघा त्या ठिकाणी आपण कृती पूर्ण केलेली आहे। एका काटकोन चौकोनाच्या लगतच्या बाजू अनुक्रमे 7 सेमी व 24 सेमी आहे, तर त्या चौकोनाच्या कर्णाची लांबी काढा। समजा चौकोन ABCD या काटकोन त्रिकोणात AB बरोबर 7 सेमी, BC बरोबर 24 सेमी। त्रिकोण ABC या काटकोन त्रिकोणात प्रमेयानुसार AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग, AC वर्ग बरोबर 7 चा वर्ग अधिक 24 चा वर्ग बरोबर 49 अधिक 576 बरोबर 625, म्हणून AC बरोबर 25 सेंटीमीटर। दोन्ही बाजूंची वर्गमूळे घेऊन काटकोन चौकोनाच्या कर्णाची लांबी 25 सेमी आहे। दुसरी कृती पण आपण पूर्ण केलेली आहे। सिद्धता काटकोन त्रिकोण OPA आणि काटकोन त्रिकोण OPB मध्ये कर्ण OA एकरूप कर्ण OB, बाजू OP एकरूप बाजू OP सामायिक बाजू, म्हणून OPA एकरूप त्रिकोण OPB, म्हणून रेख AP एकरूप रेख PB। प्रश्न तिसरा 3 प्रश्न दिलेले आहे, कोणतेही 2 उपप्रश्न तुम्हाला 6 गुणांसाठी सोडवायचे आहे। पहिला प्रश्न आहे त्रिकोण XYZ असा काढा की XY बरोबर 6.7 सेमी, YZ 5.8 सेमी आणि XZ बरोबर 6.9 सेमी या त्रिकोणाचे अंतवर्तुळ काढा। दुसरा प्रश्न आणि या ठिकाणी तिसरा प्रश्न देखील देण्यात आलेला आहे। आकृतीमध्ये त्रिकोण ABC च्या बाजू AB, बाजू BC व बाजू AC चे अनुक्रमे बिंदू XYZ हे मध्यबिंदू आहेत। AB 5 सेमी, AC बरोबर 9 सेमी व BC बरोबर 11 सेमी, तर XZ, YZ आणि XZ ची लांबी काढा। आता आपण सेमीची प्रश्नपत्रिका अभ्यासू। पाया ठिकाणी सेमीची मॅथ 2 ची प्रश्नपत्रिका। क्वेश्चन 1 चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द गिवन ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स इन द फॉलोइंग स्टेटमेंट्स 5 मार्क्ससाठी। पहिले जे स्टेटमेंट आहे त्याचं सी ऑप्शन करेक्ट आहे, दुसऱ्या स्टेटमेंटचं डी ऑप्शन करेक्ट आहे, थर्ड स्टेटमेंटचं बी ऑप्शन करेक्ट आहे, फोर्थ जे स्टेटमेंट आहे त्याचं ए ऑप्शन करेक्ट आहे डबल, 5 नंबरचं जे स्टेटमेंट आहे त्याचं सी ऑप्शन करेक्ट आहे थर्ड। ही सर्व प्रश्नपत्रिका तुम्ही तुमच्या वहीत सोडवायची आहे आणि या प्रश्नपत्रिकेचा सराव करायचा आहे। क्वेश्चन 1 मधील बी क्वेश्चन मॅच द पेयर 5 मार्क्ससाठी आहे।
पहा ॲन्सरच्या ठिकाणी आपण ॲन्सरचे क्रमांक लिहून घेतलेले आहेत. क्वेश्चन 2 ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे तुम्हाला 4 मार्क्ससाठी. सेमी आणि नॉन सेमीचा पेपर सेमच आहे. क्वेश्चन 3 सॉल्व एनी 2 ऑफ द फॉलोइंग सब क्वेश्चन 6 मार्क्ससाठी आहे. 3 क्वेश्चन दिलेले आहे. कोणतेही 2 क्वेश्चन तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत.